हॅलो एव्हरीवन, वेलकम यू ऑल टू लेटेस्ट एडिटर. नऊ एक नवीन पर्स्पेक्टिव्ह आहे अबाउट बर्डन्स ऑफ फ्युअल हाईक, जो ऑस्टेरिटी मेजर आपले माननीय पंतप्रधान मोदी यांनी सुचवलेला आहे त्याच्याबद्दलचा वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे. सो इथं त्यांची लँग्वेज खूप इंटरेस्टिंग आहे. इट हॅज बिकम रुटीन फॉर द रुलिंग पार्टी. ही इज नॉट ब्लेमिंग अ पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टी, ही इज ब्लेमिंग एनी पॉलिटिकल पार्टी विच कम्स टू दी पॉवर. It has become routine for the ruling party at the center to keep fuel prices steady whenever elections are near, only to raise them soon after. आणि हे ॲक्च्युली खरं आहे की हे सगळ्या पॉलिटिकल पार्टीज असं करतात. As late as April 29, the Petroleum Ministry had assured citizens that there would be no hike from May 1. त्यांनी सांगितलं. The ₹3 increase in petrol and diesel prices is now being compared with the fuel price hikes of 30 to 100% in other countries. हा ॲक्च्युली इकॉनॉमिक्सच्या पर्स्पेक्टिव्हनं जर विचार केलं तर आपल्याकडं फक्त ₹3 प्राइसेस वाढल्यात आणि बाकीच्या देशामध्ये 30% ते 100% प्राइसेस वाढल्यात. हे कंपॅरिझन रिअलिटीमध्ये चुकीचं आहे. कारण असं आहे की कोणत्याही देशाची जी एक्सचेंज व्हॅल्यू आहे करन्सीची ती व्हॅरी होऊ शकते. फॉर एक्झाम्पल, आपल्या GDPचा ग्रोथ रेट हा 6%, 7%, 8% और 9% असतो. अमेरिकेच्या GDPचा ग्रोथ रेट 2%, 3% असतो. जापानचा GDPच्या ग्रोथचा पर्सेंट हा मायनसमध्ये असू शकतो. याचा अर्थ अमेरिका आणि जापान आपल्यापेक्षा खूप अंडर डेव्हलप्ड असा बिलकुल नाही आहे. हे बेसवर ठरतं, त्या एक्सचेंज व्हॅल्यूवरती ठरतं. त्यामुळे या पद्धतीने क्रॉस कंट्री कंपॅरिझन चुकीचं हे त्याचं म्हणणं आहे. इफ टू सजेस्ट दॅट द गव्हर्नमेंट हॅज ॲक्टेड रिझनेबली, हे त्यांचं म्हणणं की गव्हर्नमेंटचं म्हणणं काय की आम्ही एवढं वाढवलं नाही आहे, तुम्ही बाकी देशांचं कंपॅरिझन करा, आम्ही रिझनेबली वाढवलेलं आहे. बट सच कंपॅरिझन्स आर नॉट मिनिंगफुल. हे लाईन तुम्ही तुमच्या आन्सर्समध्ये यूज करू शकता. व्हेरी ट्रू. इंडिया, आणि हे का मिनिंगफुल नाही त्याचं कारण सुद्धा त्यांनी दिलंय, जे तुम्हाला लक्षात घ्यायला हवं की आपलं आणि इतर देशांचं फ्युएलचं कंपॅरिझन का होऊ शकत नाही. इंडियाज कॉस्ट ऑफ लिव्हिंग, पहिली गोष्ट, पर कॅपिटा इन्कम, दुसरी गोष्ट ओव्हरऑल लिव्हिंग कंडिशन, तिसरी गोष्ट आर डिफरंट. महत्त्वाची गोष्ट, द पुअर अँड मिडल क्लासेस आर अनेबल टू ॲब्झॉर्ब दी हाईक अँड इट्स कॅस्केडिंग इफेक्ट. बाकी देशांमध्ये असं नाही आहे. आपल्या सोसायटीचा जर आपण विचार केला तर आपली सोसायटी डायमंड शेप्ड आहे. डायमंड शेप म्हणजे काय की हा अप्पर क्लास झाला, हा लोअर क्लास झाला आणि हा मिडल क्लास आहे. सो इंडिया इज बिंग कॅरेक्टराइज बाय और इंडिया इज बिंग आयडेंटिफाईड ॲज हॅव्हिंग अ लार्जेस्ट मिडल क्लास. सो मग हा मिडल क्लासच्या सगळ्या अडचणींचं आपण काय म्हणू शकतो, बर्डन सहन करत असतो. त्यामुळे हे कंपॅरिझन अनवर्दी ठरतं. When global crude oil prices were low in the past, the benefits was not passed on to the consumer. हे खूपदा असं होतं का, तर गव्हर्नमेंटला स्वतःकडे रेव्हेन्यू गोळा करून ठेवायचा असतो गोष्टी पुढे नेण्यासाठी. द गव्हर्नमेंट सेड द ॲडिशनल रेव्हेन्यू वॉज बिंग यूज्ड फॉर इन्फ्रास्ट्रक्चर. त्यांनी का पास ऑन नाही केलं, तर त्यांना तो रेव्हेन्यू इन्फ्रास्ट्रक्चरसाठी यूज करायचा आहे. येट वन वंडर्स वाय अ पोर्शन ऑफ दॅट रेव्हेन्यू वॉज नॉट सेट असाइड in a reverse fund to cushion the impact of rising crude oil prices. They might arise as a contingency in the days to come. Policy measures must be both practical and people friendly. Very true. हे सगळ्यात शेवटची लाईन आन्सर रायटिंगसाठी पक्क लक्षात घ्या. पॉलिसी मेजर्स और पॉलिसी इम्पॅक्ट और पॉलिसी डिसिजन मस्ट बी बोथ प्रॅक्टिकल अँड पीपल फ्रेंडली. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ ग्रेट टाईम.